केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी घोषणा केली की सरकार पॅन 2.0 लागू करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक समितीने इन्कम टॅक्स विभागासाठी पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तर हा पॅन 2.0 प्रकल्प नक्की काय आहे? जुन्या आणि नवीन पॅन कार्डमध्ये काय फरक आहे? जुने पॅन कार्ड निरुपयोगी ठरणार आहे का? आपल्याला नवीन पॅन कार्ड काढावे लागणार आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. पॅन कार्डवर एक 10 अंकी नंबर असतो, ज्यात वापरकर्त्याची सर्व माहिती असते. या अंकांमधील माहिती रेव्हेन्यू टॅक्स डिपार्टमेंट कडून ट्रॅक केली जाते. रेव्हेन्यू टॅक्स डिपार्टमेंट एखाद्या व्यक्तीच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी पॅनचा वापर करतो. टॅक्स पेअरची रजिस्ट्रेशन सेवा वाढवण्याच्या उद्देशाने आता या प्रकल्पावर सरकार 1435 कोटी रुपये खर्च करणार आहे. सुधारित पॅन कार्डमध्ये एक QR कोड देण्यात येणार आहे, ज्यामुळे संपूर्ण ऑनलाईन कामकाज सक्षम होणार आहे. संपूर्ण डिजिटल, सुरक्षित आणि प्रभावी आर्थिक प्रणालीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तर आता आपण या पॅन 2.0 प्रकल्पाचा फायदा करदात्यांना कसा होणार ते पाहूया. या नवीन प्रकल्पाद्वारे पॅन कार्डमध्ये काही चेंजेस होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा टॅक्स पेअरला होणार असून त्यांना अनेक सेवा सोप्या पद्धतीने मिळणार आहे. नवीन पॅन 2.0 प्रकल्पामुळे डेटामध्ये नियंत्रण तसेच तुमच्या डेटाची सिक्युरिटी अशा अनेक सुविधा करदात्यांना मिळणार आहे. तर आता सर्वात मोठा प्रश्न आहे की तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढण्याची गरज आहे का? ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांना नवीन पॅन कार्ड काढण्याची गरज नाही. तुम्हाला सरकार नवीन अपग्रेडेड पॅन कार्ड म्हणजे ज्यामध्ये QR कोड असणार आहे असं पॅन कार्ड मोफत देणार आहे. तर ज्यांच्याकडे जुनं पॅन कार्ड आहे त्यांना कोणताही नवीन अर्ज भरावा लागणार नाही आहे. तुमचा पॅन कार्ड नंबरही तोच राहणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर एक QR कोड असलेला पॅन कार्ड तुम्हाला मोफत तुमच्या पत्त्यावरती रिसीव्ह होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जुन्या पॅन कार्डचं काय करायचं? तर जुनं पॅन कार्ड सुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण नवीन आणि जुन्या पॅन कार्डमध्ये काही फरक नसणार आहे. फक्त नवीन पॅन कार्डवरती एक QR कोड असणार आहे, ज्यामुळे इन्कम टॅक्स तुमचा डेटा लगेच ऍक्सेस करू शकतो. त्यामुळे तुम्ही जुनं आणि नवीन दोन्ही पॅन कार्ड्स वापरू शकता. आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे की पॅन कार्डची आवश्यकता काय आहे? तर पॅन कार्डचा वापर एखाद्या व्यक्तीच्या व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये कर भरणे, TDS, TCS क्रेडिट, त्यानंतर तुमच्या उत्पन्नाचा परतावा इत्यादी विशिष्ट व्यवहारांचा समावेश होतो. तर याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणतात ते आपण पाहूया. पैन कार्ड हमारी जिंदगी का एक हिस्सा है, जो मिडिल क्लासेस हो, छोटे बिजनेस हो, सभी के लिए एक बहुत इम्पोर्टेंट है. इसको हाईली अपग्रेड करके एक नए लेवल पे लाके पैन 2.0 अप्रूव हुआ है. एग्जिस्टिंग सिस्टम को पूरी तरह से अपग्रेड किया जाएगा. पूरा उसका जो डिजिटल बैकबोन है पीछे वो कंप्लीट नए तरीके से की जाएगी. और जो कॉमन बिजनेस आइडेंटिफायर की डिमांड बार बार इंडस्ट्री से आती थी, कॉमर्शियल वर्ल्ड से आती थी कि हमें अलग अलग बहुत सारे नंबर नहीं रखने चाहिए, एक नंबर अगर अवेलेबल हो तो अच्छा रहता है. तो ये कॉमन बिजनेस आइडेंटिफायर का मिशन, इसमें प्रयास किया जाएगा कि क्या इसको एक कॉमन बिजनेस आइडेंटिफायर बनाया जा सकता है. एक यूनिफाइड पोर्टल रहेगा, क्योंकि जो सॉफ्टवेयर अभी चल रहे हैं वो सॉफ्टवेयर करीब करीब 15 साल, 12 साल, 20 साल इनकी लाइफ हो चुकी है और एक नई सोच, एक डिजिटल इंडिया का एक नया रूप सामने आने की जरूरत है. इसके लिए पैन 2.0 आज अप्रूव किया गया. कंप्लीट पेपरलेस, कंप्लीट ऑनलाइन रहेगा और इसमें बहुत फोकस दिया जाएगा ग्रीवेंस रिड्रेसल सिस्टम पर भी. किस तरह से किसी की कोई तकलीफ हो कहीं पर, किसी भी छात्र, किसी भी यूजर को, तो उसको जल्दी से जल्दी सॉल्व कर सके. तर तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.